आज आम्ही जिजाच्या शाळेमध्ये तिच्यासोबत बसून डबा खाण्यासाठी गेलो होतो। इथल्या शाळांमध्ये असाच एखादा दिवस मुलांसोबत जाऊन त्यांच्यासोबत लंच करता येतो। हा पण आधी मात्र साइन अप करावं लागतं। शाळेमध्ये गेल्यावर आधी आमचे आयडी चेक केले आणि त्यानंतर असा आम्हाला विजिटर स्टिकर दिला। मागच्या वेळी मी माझा आयडी घरीच विसरले होते, त्याच्यामुळे मला यांनी आतमध्ये सोडलं नव्हतं। इथले नियम किती कडक आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे, पण या नियमांमुळे गोष्टी सुरळीत होतात हेही खरं। सो ह्या सगळ्या प्रकारामुळे माझा सुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि मी पण जिजाई इतकीच तेवढीच एक्साइटेड होते। सो जेव्हा कॅफेटेरियाच्या इथे गेलो तेव्हा आधीची मुलं लंच करून निघाली होती आणि फर्स्ट ग्रेडची मुलं अजून यायची होती। इथे ग्रेड प्रमाणे प्रत्येकाचं लंच टाइम हे वेगवेगळं असतं, जे जिजाईचं 11 ते 11:30 असं आहे। जी मुलं पालकांसोबत बसून लंच करणार आहेत तर त्यांच्यासाठी मस्तपैकी हे असे टेबल स्टेजवर मांडले होते आणि आमच्या सोबत अजून 2 पॅरेंट्स सुद्धा तिथे होते। जिजाई बरोबर आज डबा खात असताना मला सुद्धा माझ्या शाळेतल्या मधल्या सुट्टीची आठवण आली। मी आज सकाळीच तिला डबा थोडा एक्स्ट्रा दिला होता, जेणेकरून आम्हाला सुद्धा तिच्यातला डबा शेअर करता येईल। सो मस्तपैकी लंच केला, गप्पा मारल्या आणि तेवढ्यात तिचा लंच टाइम संपला। हा चेहऱ्यावर जो एवढा आनंद दिसतोय त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास। तर शेवटी तिला मी बाय बाय केलं आणि तिथून निघालो।